हॅलो फ्रेंड्स, 25 ते 30 माणसांसाठी वांगा बटाटा रस्सा भाजी कशी करायची ते आजच्या भागात आपण बघणार आहोत। अगदी परफेक्ट असं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। रेसिपी जर आवडली तर लाईक करा। आता आपण सुरुवात करूया। वांगा बटाटा रस्सा भाजी करण्यासाठी आपण इथे एक पातेलं घेतलेलं आहे मोठं। त्यामध्ये तेल घालायचंय। साधारण पाव किलो असं तेल यामध्ये घातलेलं आहे। तेजपान 4 ते 5 टाकलेले आहेत। एक मूठभर आपल्याला जिरे घालायचे आहेत। त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेला एक मूठ असा कढीपत्ता आपण यामध्ये घातलेला आहे। 2 चमचे लसणाची पेस्ट घालायची आहे। 3 चमचे आपण मिरचीची पेस्ट घातलेली आहे। 2 चमचे आलं घातलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचंय। व्यवस्थित छान असा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले घालायचे। तिथे छान अशी मिरची फ्राय झाली पाहिजे। मिरचीचा सगळा कच्चेपणा गेल्यानंतर आपण यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची। अर्धा किलो कांदा पेस्ट करून घेतलेला आहे। कांदा हा कच्चाच आहे, त्यामुळे तेलावरती छान असा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। अगदी बारीक गॅसवरती छान असा कांदा होतोय तोपर्यंत आपण बाकीचे मसाले घालूयात। इथे 100 ग्रॅम सुकं खोबरं छान असं भाजून घेतलं होतं। त्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो घालून पेस्ट करून घेतलेली आहे। सुकं खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट घालून सुद्धा सगळा मसाला छान असा आपल्याला फ्राय करायचा आहे। मस्त मसाला फ्राय झाल्यामुळे भाजीला चव छान येते आणि रंग सुद्धा छान येतो। तर थोडासा बारीक गॅस ठेवलेला आहे आणि मसाला आपला छान असा फ्राय होतोय तोपर्यंत आपण एक एक करून आता सुके मसाले घालून घेऊयात। यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। 3 मोठे चमचे मी यामध्ये हळद घातली आहे। लाल तिखट आपल्याला चवीनुसार कमी किंवा जास्त करायचं आहे। इथे 4 चमचे लाल तिखटाचा वापर केला आहे। एक मूठभर असा गरम मसाला घातलेला आहे। व्यवस्थित मसाले सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण आता सब्जी मसाला घालायचा आहे। आपल्या आवडीनुसार कोणत्याही कंपनीचा सब्जी मसाला आपण वापरू शकतो। 25 ग्रॅम असा सब्जी मसाला मी इथे घातलेला आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय झाला आहे। आता इथे बटाटे आहेत। बटाटे सोलून धुवून घेतले होते। 1 किलो बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत। छान चिरून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे आहेत। मसाल्यामध्ये छान आधी परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला तिखट मीठ व्यवस्थित लागेल। त्यानंतर 2 किलो वांगे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घालून ठेवले होते, ते सुद्धा वांगे आपण यामध्ये ॲड करायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आधी मसाल्यामध्ये सुकं असतानाच हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे छान असा ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे। त्याला तरीसुद्धा सुटत चाललेली आहे। आपल्याला हवं तेवढी कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। आपल्याला कितपत रस्सा भाजी करायची आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवरती छान उकळी काढायची आहे आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटं अशी भाजी वाफवून घ्यायची आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या रेसिपी इथे चॅनलवरती अपलोड आहेत। 25 ते 30 लोकांचं जेवण कसं बनवायचं ते सुद्धा टाकलेले आहेत। ते व्हिडिओ सुद्धा एकदा नक्की बघा। भाजी छान उकळली आहे, शिजत आलेली आहे। यामध्ये आपण थोडासा गूळ घालूया, जेणेकरून त्याची चव अजून वाढेल। आता एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती झाकण ठेवून 5 मिनिटं मी वाफत ठेवली होती। छान अशी भाजी आलेली आहे, तरीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे। आता यावरती कोथिंबीर पेरायची आहे। अशा प्रकारे आपली वांगा बटाटा रस्सा भाजी 25 माणसांसाठी तयार आहे। आवडली असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।